मुक्ता, या सुट्टीत काय करायचं ठरवलंयस? ताई आत्याबरोबर इंदोरला जाईन बहुतेक. इंदोरला? अरे इंदोरशी ताई आत्याचं खूप जुनं नातं आहे. तिने सुरू केलेली आश्रमशाळा आहे तिथे. हो. ऍक्च्युली इथून पुढचं आयुष्य ताई आत्यानी आश्रमशाळेसाठीच राखून ठेवलेलं, पण पप्पानी तिला बोलवून घेतलं. हे पण मी पण येऊ का तुमच्या बरोबर? अर्थात तुमची हरकत नसेल तर. अरे त्यात काय, तेवढीच आम्हाला कंपनी. आणि ॲज इट इज कैवल्य पण येणार आहे, तूही ये. कैवल्य? अरे तो नाही का, तो रे जो मला हाय ब्युटिफुल म्हणालेला. अच्छा अच्छा, कैवल्य. मला त्याला भेटायचंच आहे. जे मला इतक्या वर्षात जमलं नाही ते पठ्ठ्याने काही दिवसात करून दाखवलं. हाय ब्युटिफुल म्हणे. आय मस्ट मीट हिम. परवा पप्पा आणि ताई आत्याच्या बोलण्यात तुझा विषय निघालेला. माझा? का? म्हणजे आपले खूप फोन्स होतात म्हणून का? वेडायस का? तक्रारी नव्हत्या काय, कौतुकच होतं. किती अभ्यासू आहे, विनम्र आहे, वगैरे वगैरे. चला, म्हणजे तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना तरी माझी किंमत कळली म्हणायची. ए, मला ती आधीच कळलेली, नाहीतर अशी भेटत राहिली असते का तुला? रागवलीस? हे बरं आहे तुझं. तू मस्करी केलेली चालते, पण मी केली तर लगेच रागवतेस. एनिवेज, परत कधी भेटशील? बघू. हं? राकेश, रोज भेटतो ना आपण. भेटणार नसू तर सांग. ए प्लीज प्लीज, तशी वेळ येऊ देऊ नको. हं? आज रात्री फोन करतो मी, आणि प्लीज फोन तूच उचल. ओके ओके, बाय. लक्ष्मी, तू कोणी त्याला पाहायला पाहिजेच होतं. विनी बेबी तर अशी टकमक टकमक बघत होती त्याच्याकडे. विनी बेबी नाही म्हणायचं बाबा. मग काय म्हणायचं? आता ती मी कशाला सांगू आणि अंगावर भांड पाडून घेऊ. हे मात्र खरंय. हा. तू तुझं तोंड बंद ठेवणंच बेस्ट आहे बाबा. मग काय रे, हा. तो जो कोण हाय इनी बेबीचं टकमक हा. तो काय म्हणून येणार हा हित? पर्सनल ट्रेनर, म्हणजे खाजगी शिकवणी. कसली? अगं विनी बेबीला बारीक व्हायचं ना कमरेतनं, म्हणून योगडी शिकवायला येणार. आणि नुसतं नाही येणार, 1000 रुपये मोजायचे त्याला. 1000? मग महिन्याचे की वर्षाचे? बुक्कडच बेखूब. 1000 रुपये पर विजिट. म्हणजे हा गडी आला की 1000 दामड्या मोजा असं. अगं बाई, तुला सांगतो लक्ष्मी, हा त्या विनी बीबीनं या घराला 2 चक्रा जरी मारल्या तरी रस्सीचा द्वारा होईल. पण नाही, यांना पैसे उधळल्याशिवाय जमतच नाही ना. ए, असं काय नाही. हा, मी घराला किती चक्रा मारते दिवसभर, पण माझ्यात काय फरक पडला हाय का? कसं आहे माहिती ना लक्ष्मी, कसं हाय? समजा जर म्हशीला टायफॉइड झाला हा, तर ती बकरी एवढी वाळत नाही ना. नाही. मग असं आहे. मला म्हैस म्हणतो भैर. हे घे घे घे, सारखं आपलं काहीतरी बडबड बडबड चालू. गुड गर्ल. ए मम्मा, तू याच्यापैकी कोणताही एक नंबर चूज कर ना. आता झोप बघू. ए प्लीज ना, कर ना. 1. ONE 1. ओके. आता कोणताही कलर चूज कर. विदू, ए प्लीज ना, अशी काय करतेस, कर ना. लास्ट टाइम. हा, रेड. RED, रेड. आता बघूया आपण. यू आर द वर्ल्ड्स बेस्ट मॉम. म्हणजे सोनं ग. ए बाबा कधी येणार? येतीलच एवढ्या. ए ते आले ना की तू नको दाखवूस त्यांना, मी दाखवणार. बरं बाबा, आपणच दाखवा. पण आता आराम कराल थोडा वेळ. अजून पूर्णपणे बऱ्या झाल्या नाहीत आपण. ए मी झाले ग बरी.
विदू तू माझं ऐकतच नाही. अरे विदुला बेबी एकदम बरी झाली. कसा आहे विठ्ठल? आपलं काय मजेत. ए बाबा आले असणार. हाय. हे बघा मी काय बनवलंय. मला आधी सांग तुझी तब्येत कशी आहे? मी बरी आहे. हे बघा ना मी काय बनवलंय. आहा काय बनवलंय बबडीनी? प्लीज हा डोंट कॉल मी बबडी. डोंट कॉल यू बबडी. ओके देन आय कॉल यू सिंड्रेला. नो विदुला. ओके विदुला. तू कर चाव्या हा निघू मी. हा निघा आणि सकाळी लवकर मीटिंगला जायचं. हा बाबा हा या कसल्या चाव्या आहेत? अरे बेटा या घराच्या चाव्या आहेत. एवढ्या? आपलं तर एकच घर आहे ना. विदू जाऊन रूम मध्ये झोप बघू, नाही तर कार्टून नेटवर्क बघ. ओके गुड नाईट बाबा. गुड नाईट. गुड नाईट बेटा. गुड नाईट. गुड नाईट. पद्माकर पद्माकर पाहिलं असे प्रश्न असतात तिचे. आता काय उत्तर देऊ हिला? आपली विदू आता मोठी होती पद्माकर. कळतंय मला. माझ्या एका मित्राशी बोललो मी. कायदेशीर नाही पण लग्न करू शकतो आपण. चालेल मला. आता झालं ना मनासारखं. मी खूप हट्टीपणा करते असं समजू नका हा प्लीज. मला माहिती आहे तुमची खुसमट होती, पण मीही खूप त्रासात आहे हो. तुम्हाला मन रमवायला 4 जागा तरी आहेत. मला मात्र येऊन जाऊन तुम्ही आणि विदूला त्या पोरीची अशी खुसमट होऊ नये म्हणूनच मी म्हटलं ना कळतंय मला. आणि म्हणूनच लग्नाला तयार आहे ना मी. जीवा जी काय रे कुठे चालला? नाही कुठे आपलं हे हा स्पष्ट बोल ना, कुठे चाललास? वहिनी साहेब सागरदादा आले. तुला कसं कळलं? आतल्या फोनवर मेसेज दिला त्यांनी. त्याने तुला दरवाजा उघडायला बोलवला? जी ठीक आहे, जा त्याला घेऊन. अरे साल्या, फोन करून सुद्धा इतका वेळ बाहेर उभा ठेवतोस मला? रात्री झाली की उभं राहायला किती कष्ट पडतात माहित नाही काय? हे जरा पाणी घेऊन ये.
जेव्हा सागर, हे आई, आता एवढी रात्र झाली आहे, आता काय बोलते, जाऊ दे ना. ठीक आहे, रात्र बरीच झाली आहे, आपल्याला उशीर झालाय, हे तुला कळलं हे सुद्धा खूप आहे. हे जे काय तू स्वतःच्या आयुष्याला वळण दिलंयस ना, त्याच्यात आम्ही काही करावं असं तुला वाटतच नाही. पण काय सागर, मला तुझ्याशी खूप बोलायचंय, पण तुझ्या या अवस्थेत नाही. जेव्हा तू खरंच ऐकण्याच्या, समजण्याच्या आणि माझ्याशी बोलण्याच्या मनस्थितीत असशील ना, तेव्हा थोडासा वेळ काढ. आजी, बोलावलंस? या या बसा. कसे काय चाललेत पेपर्स? उत्तम. चांगले मार्क्स मिळवणार ना? म्हणजे काय आजी? नाही, काही वेळेला काय होतं, प्रश्नपत्रिका चांगली असते पण उत्तरपत्रिकेत गडबड होते ना. नाही, या वेळेला दोन्ही उत्तम. छान. मग पुढे काय करायचं, काही ठरवलंय? हो, म्हणजे तू सांगशील तेच करणार आहे मी. मी काय सांगणार आहे ते ठाऊक आहे तुम्हाला, आणि तसंच तुम्ही करावं असं वाटतं आम्हाला. एवढा मोठा व्यवसाय आपला, तो तुम्हाला सांभाळायचा आहे ना. मग आत्तापासूनच त्याच्यात लक्ष घातलं तर जास्त बरं, नाही का? हो आजी, आपल्या सागरला पण यात घेतलं तर खूप आनंद होईल आम्हाला. पण त्यांना या सगळ्याची जाणीव होईल तेव्हा. होईल, कधी ना कधीतरी जाणीव होईल याची खात्री आहे आम्हाला. बघू काय होतंय ते. अरे हाय, काय बोलतो? बाहेर चाललास? हो रे, का? नाही, वेळ आहे माझ्याकडे, बोल ना. काही नाही रे, सहजच. तू सुट्टीत गोव्याला चाललायस? हो, का? तुला पण यायचंय? ये रे, धमाल करू आपण. नाही रे, घरात इतके प्रॉब्लेम चाललेले असताना. आता काय झालं? सागर, पूजा झाल्या दिवसापासून आजी तुझ्याशी एक अक्षरही बोलली नाहीये, आणि तूही स्वतःहून तिच्याशी बोलायला गेला नाहीयेस. मी काय करू रे, तूच सांग ना. तिने मला प्रॉमिस केलं होतं की नाही की ती मला लग्नासाठी फोर्स करणार नाही म्हणून. व्हॉट द हेल यार, ती तिचा प्रत्येक निर्णय ना आपल्यावर लादत असते. हो, पण ते आपल्या भल्यासाठीच असतं ना. ए यार, तू आता आईसारखं लेक्चर देऊ नकोस रे, प्लीज. आज आजीने मला भेटायला बोलवलं होतं. म्हणाली तू लवकरात लवकर ऑफिस जॉईन कर. अरे काय सांगतोस? गुड फॉर यू यार, ऑल द बेस्ट. मग कधीपासून जॉईन करतोयस? मी तसं अजून काही ठरवलं नाही, पण बहुतेक पुढच्या आठवड्यापासून. नाईस यार, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्स. पण सागर, तुझं काय? माझं काय? आजीने मला काहीच विचारलं नाहीये. हो, ते तू तिच्याशी बोलत नसल्यामुळे.
अरे एकदा स्वतः जाऊन तिच्याशी बोलून तर बघ. ए प्लीज यार, या सगळ्या गोष्टींशिवाय आहे ना मी बरा आहे. यू डोंट वरी अबाउट मी अँड स्टार्ट वर्किंग. ऑल द बेस्ट. पाय स्ट्रेट कर. हां आता हा हात त्या पायाला लाव. राईट राईट कमॉन कमॉन. हां हा हात बस बस ठीक आहे. तो हात घे तो हात घे. हां बरोबर. हां आता हात मागे तो हात परत. हां बरोबर बरोबर. हां हां आता दोन्ही हात घे दोन्ही हात. हां हां बरोबर ठीक आहे. कर परत. स्ट्रेट कर पहिल्या दिवस चुकतं. ठीक आहे परत कर. ट्राय कर. हां राईट राईट या परत आता एक हाताने कर. एका हाताने हां टू मो. हात डोक्यावर बरोबर. कमॉन स्टमकवर प्रेशर येऊ दे. स्टमकवर या हां बरोबर. कमॉन स्टमकवर प्रेशर येऊ दे. स्टमकवर या. राईट कमॉन. हां बरोबर. यस मॅडम. व्यवस्थित करते ना. एक्सक्यूज मी तुम्हाला कितींदा सांगितलंय आम्हाला एक्सरसाइज करताना डिस्टर्ब नका करू. शी विल सफर. सॉरी प्लीज गो अहेड. आय रिक्वेस्ट. कम ऑन यू कंटिन्यू. हां टू मोर. कम ऑन गेट अप. या गुड मॉर्निंग. या घ्या गरमागरम चहा घ्या. एका पुरुषानं केलेला चहा प्या. हे घे तू. काय कसं आला वॉक? छान. आणि मुंबई सारख्या शहरात एवढी शांतता आणि झाडी म्हणजे दुधात साखरच की. मला वाटलंच तुला आवडणार. नाही तर मुंबईत सकाळी सकाळी फिरायला जायचं म्हणजे. पप्पा, ह्या ज्या 2 बायका होत्या ना माझ्यासोबत, त्यांना दादर स्टेशनच्या ब्रिजवर जरी नेलं असतं ना वॉकला तरीही काही फरक पडला नसता. कारण चालण्यापेक्षा ह्यांचं बोलणंच जास्त. ही ताई आत्या आणि शालिनी काकू, अहो बागेत फिरायला जाण्याच्या निमित्ताने धुणी होणाऱ्या बायका असतात ना, अगदी त्यांच्यासारख्या अखंड बोलतच होत्या. म्हणजे पायापेक्षा जिभेला व्यायाम. तुझी मुलगी जरा आतीच करते बरं का गोवर्धन. मला एक खरं सांग, मुंबईत इतकी छान शांतता, दुतर्फा झाडं आणि देवळातला घंटानाद, बोलायला उत्साहाने येणार. हे मात्र खरं ताई आत्या, मलाही देवळातली घंटा खूप आवडते. कधी सकाळी नुसती दूरवरनं ऐकली ना तरी प्रसन्न वाटतं. आपण कधी गेला तिकडे? जाणारच आहे. ऍक्च्युली ना अनेकदा मला रात्री तिथे अभ्यासाला जावंसं वाटतं. तिथे? हो. ए बाई, हे असलं धाडस करू नको. तो एकाकी रस्ता आहे. कमॉन पप्पा, मुंबईतला एकाकी रस्ता असून असा किती एकाकी असेल हो. काळजी घेणं म्हणजे घाबरणं नाही. हो ना. आणि हल्ली तर काय, मला हो म्हणाली नाही म्हणून रॉकेट टाकण्यापासून, ऍसिड टाकण्यापासून अगदी गोळ्या घालीपर्यंत सगळे उद्योग करतात ही मुलं. तू जपून ग बाई मुक्ते. हो ग आत्या. कम ऑन पापा, आय बी केअरफुल, डोंट वरी.